नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा कुलकर्णी. सकाळच्या 7चा अलार्म या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज महत्त्वाचा दिवस आहे कारण आज एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. अर्थातच शाळांसंदर्भात, कारण 15 तारखेपासून सर्व शाळा सुरू होत आहेत. त्याचबरोबरीने विदर्भातल्या शाळा मात्र त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजे 22 तारखेपासून सुरू होणार आहेत. यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडी बघायच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे आज नवा विक्रम जो आहे तो कोरला जाणार आहे आणि आपले मुख्यमंत्री हे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राज्यातल्या शाळा 15 जून पासून सुरू होणार. विदर्भातल्या शाळा 22 जून पासून भरणार. राज्य सरकारचं परिपत्रक प्रसिद्ध. एनडीएच्या बैठकीमुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वर्धापन दिन मेळावा उद्या होणार. प्रदेश कार्यालयात आज ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते ध्वजारोहण. मुंबईमध्ये पार पडणार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा. प्रमुख नेते करणार मार्गदर्शन. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची नवी दिल्लीत बैठक. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होणार. पंतप्रधान मोदींचं एनडीएच्या बैठकीत अभिनंदन होणार. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ॲक्शन मोडवर. मुंबईत जिल्हाध्यक्ष आणि पक्ष निरीक्षकांची बैठक. पुणे काँग्रेसमध्ये खळबळ. हर्षवर्धन सपकाळांविरोधात माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची थेट राहुल गांधींकडे तक्रार. अनेक पदाधिकारीही हायकमांडकडे धाव घेणार. गोकुळ गीते यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निरोप. गीतेंनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा द्यावा यासाठी महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न. अखेर मुंबईकरांचा पाणी प्रश्न मिटला. वॉटर टँकर चालकांचा संप मागे. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत चालकांच्या मागण्या मान्य. मागील कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी. 2017 आणि 2019 मधल्या वंचित शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय. कर्जमाफीसाठी 14,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर. उज्जैनच्या धर्तीवर सिद्धिविनायकाचा विकास सुशोभीकरण. या विकासासाठी 100 ते 150 कोटींचा खर्च.